आणि आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। बातमी बारामतीमधून आहे। बहुप्रतिष्ठित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय। एकूण 21 संचालकांसाठी हे मतदान होत आहे। एकूण 37 गावं कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येत असून 19,750 मतदार मतदान करतील। या निवडणुकीमध्ये एकूण 4 पॅनल मैदानात आहेत। विशेष म्हणजे निळकंठेश्वर पॅनलकडून ब वर्ग प्रतिनिधी म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवार आहेत। शरद पवार पक्षासह बळीराजा सहकार बचाव पॅनल सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या पॅनलचे एकूण 20 उमेदवार मैदानात आहेत। पवार यांच्या पॅनलचं नेतृत्व योगेंद्र पवार करतायत। दुसरीकडे भाजपचा तावरे गट सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलकडून 21 उमेदवार मैदानात आहेत। याशिवाय अपक्षांचा एक गट दशरथ राऊत यांच्या नेतृत्वात सध्या निवडणूक लढवतोय आणि त्यांचे 15 उमेदवार मैदानात आहेत। या सर्व 4 पॅनलचं भविष्य आज मतपेटीमध्ये बंद होणार आहे। तर माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक का महत्त्वाची आहे आणि मतदान प्रक्रिया नेमकी कशी राबवली जाते याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांनी। मी सध्या माळेगावमधील या मतदान केंद्रावरती आहोत। तुम्ही पाहताय की या ठिकाणी मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल ती या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली आहे आणि ही मतदान प्रक्रिया अतिशय सुरळीतपणे या ठिकाणी होताना आपण पाहत आहोत। सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः मतदान केलं। त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील माळेगावच्या याच केंद्रामध्ये सकाळी 7 वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला। यासोबतच विरोधी गटातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी देखील या निवडणुकीसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला। खरं तर ही निवडणूक जी आहे ती 4 पॅनलमध्ये पार पडते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल हे या निवडणुकीसाठी मैदानात उतरलेलं आहे। अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा पुढचा चेअरमन हा मीच असेल अशी घोषणा देखील केलेली आहे। त्यामुळे अजित पवार स्वतः माळेगाव कारखान्याच्या या निवडणुकीत असल्यानं पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचं या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे। पावणेवाडी या ठिकाणी झालेल्या प्रचाराच्या शुभारंभाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सल बोलून दाखवली। खरं तर इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 1984 सालाला अजित पवार हे सर्वप्रथम संचालक झाले। मात्र अजित पवारांचं एक स्वप्न होतं की कधीतरी या छत्रपती कारखान्याचा आपण अध्यक्ष व्हावं। ते स्वप्न मात्र पूर्ण झालं नाही याची खदखद अजित पवारांनी व्यक्त करून दाखवली आणि आता माळेगाव कारखान्यासाठी त्यांनी स्वतःच आपलं चेअरमन म्हणून नावाची घोषणा केलेली आहे आणि आता अजित पवारांचं हे स्वप्न माळेगावचे सभासद पूर्ण करणार का याकडे लक्ष लागलंय। कॅमेरामन निकेतन मानेसोबत मी देवा राखुंडे, NDTV मराठी, माळेगाव, बारामती।